DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. का आहेत नगरपालिकेचे गाळे पडून किंवा जागा पडून आजच्या या भाग 11 मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही कालच आपणाला अहमदपूरच्या जुन्या भाजी मंडीतली वस्तुस्थिती ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे. आज आम्ही आहोत अहमदपूरची सर्वात जुनी असलेली अहमदपूर हाऊसिंग सोसायटीच्या या ओपन स्पेसमध्ये. आपण बघू शकता थोडगा रोडला लागून आणि लातूर रोडला लागून असलेली ही अहमदपूरची सर्वात जुनी हाऊसिंग सोसायटी आहे आणि या हाऊसिंग सोसायटीचा हा ओपन स्पेस आहे. हे सर्व ओपन स्पेस हे नगरपालिकेच्या मालकीचे असतात आणि वाढत्या शहराबरोबर अहमदपूर शहराला आता वेगवेगळ्या सोयी सुविधांची गरज निर्माण झालेली आहे. मग ती भाजी मंडी असो, एका भाजी मंडीवर भागणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजी विक्रेत्यांची गर्दी झालेली आहे आणि त्याचा त्रास वाहतुकीला होतो आहे. त्याचबरोबर जी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं सुद्धा लोकांना वाहतुकीला प्रचंड गैरसोयीला सामना करावा लागतो. आम्हाला असं म्हणायचं आहे DDM न्यूज चॅनलच्या वतीनं नगरपालिकेला सुचवायचं आहे की हे जे ओपन स्पेस आहे याचा इथं छोट्या स्वरूपात भाजी मंडीसाठी वापर करता येईल का. म्हणजे भाजी विक्रेत्यांना छोटे छोटे गाळे जर करून दिले तर थोडगा रोड आणि लातूर रोडच्या मध्ये हा भाग आहे, सर्वांना सोयीचा होईल. मध्यवर्ती ठिकाण आहे हे आणि इकडल्या सर्व लोकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी हे सोयीचं ठिकाण होऊ शकतं आणि नगरपालिकेला ते विकसित करता येऊ शकतं. एक, जर भाजी मंडी विकसित करण्यामध्ये काही अडचणी असतील तर पार्किंगची व्यवस्था करता येते का याचा सुद्धा विचार नगरपालिकेने या निमित्तानं करावा. कारण थोडगा रोडला जी वाहतुकीची कोंडी होते नव्हे तर अहमदपूर शहरामध्ये कुठंही पार्किंगची व्यवस्था नाही, तर इथं गाड्या पार्किंगसाठी काही सुविधा करून देता येतील का याचा विचार जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष भट्टे साहेब आणि त्यांचे सर्व नगरसेवक, या प्रभागाचे नगरसेवक यांनी प्रकर्षाने याचा विचार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ह्या ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत ह्या अधिकृत याने लेआउट प्लॅननं नोंदलेल्या आहेत. म्हणजे या हाऊसिंग सोसायटीचे नकाशे हे नगर रचनाकारकडून मान्यता प्राप्त आहेत. त्यामुळं या हाऊसिंग सोसायटीमध्ये जे रस्ते आहेत ते त्याची लांबी रुंदी ही नकाशामध्ये नमूद केलेली आहे, पण त्यानुसार रस्ते हे मोकळे नाहीत. यामुळं काय होतंय की रस्त्यावर अतिक्रमण हे वाढत असल्यामुळं रहदारीला मोठा त्रास होतोय. आपण बघू शकतो हा थोडगा रोडला जाणारा रस्ता आहे, म्हणजे हा रस्ता एकदम अरुंद झालेला आहे. तसंच या कॉलनीतून बाहेर पडताना तिकडे आपल्या लातूर रोडकडे जाताना महेश बँकेच्या त्या कोण्यावर जाणारा बसवेश्वर महाराज चौकातला जो रस्ता आहे तो सुद्धा अरुंद झालेला आहे. मग हे का अरुंद झालेले आहेत रस्ते, तर हे सुद्धा नगरपालिकेनं मूळ नगर रचनाकारकडं जी काही नोंदणी केलेली आहे त्याच्यानुसार हे रस्ते खुले करून द्यावेत. माझ्या असं ऐकण्यात आहे की इथल्या एका सोसायटीमधल्या सभासदांनी हा रस्ता मोकळा करून द्यावा असा तक्रार अर्ज नगरपालिकेकडे दिलेला आहे, पण नगरपालिकेनं अद्याप याची दखल घेतलेली दिसत नाही. कारण हा रस्ता अरुंद आहे, या ठिकाणाहून वाहनं यायला मोठी अडचण होते आणि इथं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला येणारे लोक, त्यांना गाड्या घेऊन येताना किंवा गाड्या शाळेचे मुलं, क्लासेसचे विद्यार्थी यांना मोठा त्रास होतो हे अरुंद रस्ते झाल्यामुळं. अरुंद रस्ते का झाले तर या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे या रस्त्यावर त्याच्यामुळं हे मोठा रस्ता असलेले बोळ झालेले आहे आणि याचा त्रास इथून येणारे जे असे वाहनदार आहेत, पदचारी आहेत यांना होत असतो. आपण बघू शकता हा रस्ता थोडगा रोडला जाऊन भिडतो आणि तिथून हे सर्व यांचं हे चालू असतं. आपल्यासोबत आता हा रस्ता अरुंद आहे, जाणारे येणारे लोक आहेत. आपण बघत आहोत हे वाहतुकीतून मोठ्या प्रमाणात आहे होणारी वाहतूक. हे एक पदचारी आहेत जाताना. काय नाव आहे तुमचं? मी बालाजी महाजन, अहमदपूर शहराचा एक सुजाण नागरिक आहे. हा, नाही हे जे रस्ते आता एवढा मोठा रस्ता होता हे एवढा आता अरुंद झाला, म्हणजे गाडी वळत नाही, गाडी यायला हे होते, अशी ही अवस्था आहे. तर हे रस्त्यावर झालेलं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे. बिलकुल 101%
या ठिकाणी अहमदपूर शहरातील अतिक्रमण ही एक वाढती समस्या असून या अतिक्रमणाचं कुठंतरी विल्हेवाट लावलीच पाहिजे. लोकसंख्येची वाढ पाहता सोयी सुविधा या ठिकाणी अपुऱ्या पडत आहेत आणि त्यातच ही जी हाऊसिंग सोसायटी आहे त्या हाऊसिंग सोसायटीचा रस्त्याचा जर विचार केला तर मास्टर प्लॅनमध्ये हे रस्ते मला वाटते 30 फुटाचे आहेत, परंतु आज तागायत जर रस्त्याची अवस्था बघितली तर तुम्ही पाहू शकता की 20 फूट सुद्धा रस्ता तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. याशिवाय रस्त्यामध्ये व्यापारी लोक अशा प्रकारचे सेटअप तयार करतात आणि या ठिकाणी हे कुंदळे कॉम्प्लेक्स आहे. येथे खूप नामांकित असं क्लासेसचं हब आहे आणि त्यामुळं इथं विद्यार्थी संख्या सुद्धा खूप क्लासेसला येत असते, परंतु जेव्हा क्लास सुटतो तेव्हा या ठिकाणी वाहनं आणि विद्यार्थी यामुळं खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. तर मला असं वाटतं की आज अहमदपूर शहरामध्ये जे ओपन स्पेस सुद्धा जे दिलेले आहेत ठेवलेले आहेत तिथं सुद्धा अतिक्रमण वाढत आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल टाकलं जातंय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अतिक्रमणाचे अनेक प्रकार आहेत. ते आता इथं सांगणं म्हणजे खूप वेळ जाईल. बरोबर आहे. म्हणजे रस्ते आणि जे काही ओपन स्पेस आहे हे नागरिकांसाठी खुले, जे नकाशामध्ये नमूद आहेत तेवढ्या रुंदीचे 100% लांबीचे करायला असावेत असं महाजन यांनी आपल्याला प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षाकडे सुचवलेलं आहे. एकच मागणी आहे की शहराच्या वाढत्या सोयी सुविधाचा अभाव या ठिकाणी दिसून येत आहे, तर स्वतः नगराध्यक्षांनी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे या गोष्टीकडे. शिवसाहेबांना सुद्धा आमची विनंती आहे की आपण सुद्धा अशा प्रॉब्लेम असलेल्या ठिकाणी स्वतः जातीनं व्हिजिट देऊन या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करू. बरोबर आहे. म्हणजे ते थोडगा रोड असो की मेन रोड असो की आणखीन कुठला रोड असो, जिथं जिथं अतिक्रमण होऊन रहदारीला अडथळा होत असेल तिथलं अतिक्रमण हे उठलं पाहिजे, लोकांना सोय झाली पाहिजे आणि जे जे ओपन स्पेस आहेत ते सर्व नगरपालिकेच्या मालकीचे आहेत. त्याचा कसा उपयोग करता येईल याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावं असे आम्हाला वाटतं. DDM न्यूजच्या दर्शकासाठी मुद्दाम हा 11वा भाग आम्ही आपल्या समोर घेऊन आलो आहोत. आपल्याला ही बातमी कशी वाटली आणि आपल्या काय सूचना आहेत यावर प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.